तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया देशासाठी अतिशय दुःखद अशा बातमीनं। देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये त्याच्याबद्दलचा एक शोककळा पसरलेली आहे। सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा हा मृत्यू झाल्याचं समोर आलं। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 13 जणांचा एकूण मृत्यू झालेला आहे। देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असलेले बिपिन रावत यांचा तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे। बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे। दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारांना यश आलं नाही। बिपिन रावत यांचं उपचाराच्या दरम्यान निधन झालं। तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17 हे अत्याधुनिक असं आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं। तिथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं। अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। बिपिन रावत यांनी लष्कराच्या अत्याधुनिकीकरणामध्ये मोठी भूमिका बजावली। त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि आक्रमक होता। त्याचे चांगले परिणाम आपल्या सैन्य दलामध्ये झालेल्या बदलांमधून दिसून आले आणि आज देशानं एक सैनिक, या देशानं आज सैनिकांचा नेता, या देशानं आज एक देशभक्त गमावलेला आहे। संपूर्ण देशावर आज शोककळा पसरलेली आहे, कारण तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असलेले बिपिन रावत यांचं आज मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे इतर जे लष्करी अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आले। एकूण 13 जणांचा मृत्यू झाला। देशाचं प्रचंड मोठं नुकसान आज त्यांच्या या मृत्यूनंतर झालेलं आहे आणि स्वाभाविक आहे देशभरातून त्याच्याबद्दलची हळहळ व्यक्त केली आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, त्यांच्यावर स्वाभाविक आहे की त्यांना शेवटचा सॅल्यूट जेव्हा दिला जाईल, कधी त्याच्याबद्दलची काही घोषणा करण्यात आलेली आहे का? काय दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी आहेत? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सध्या सुरू आहे। त्यामध्ये पंतप्रधान उपस्थित आहे, यांच्याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्या जनरल सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव हे दिल्लीत पोहोचणार आहे सायंकाळपर्यंत। त्यानंतर त्यांच्या पितृक गावामध्ये त्यांच्यावरती होऊ शकतं की त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येईल। आज 14 पैकी 13 जण या हेलिकॉप्टरच्या अपघातात दगावलेले आहे। अत्यंत दुर्दैवी ही घटना। याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असो किंवा शरद पवार असो किंवा इतरही पीयूष गोयल मंत्री असो, नितीन गडकरी असो, यांच्यासह अनेक देशभरातील आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या शूरवीराला आणि वीराला प्रणाम करण्यासाठी सॅल्यूट करण्याकरता श्रद्धांजली विविध पद्धतीने व्यक्त केलेली आहे। त्यांच्या निवासस्थानी ते 3 कामराज लेनी त्यांचं निवासस्थान आहे, तिथे देखील मोठ्या प्रमाणात नातेवाईक, लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे देखील पोहोचले होते। त्यांचे साळे आता भोपाळहून निघालेले आहेत, ते देखील काही वेळात दिल्लीत पोहोचतील। दिल्लीमध्ये जर बघितलं, अतिशय महत्त्वाचं आहे की या ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी होते, एक मोठं नुकसान देशात झालेलं आहे। चीन आणि पाकिस्तान सीमांवरती भारताचा दरारा निर्माण करणारा शूर योद्धा म्हणून बिपिन रावत यांच्याकडे बघितलं जायचं आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्यांचे केलेल्या भ्रष्टाचार मुक्त
कामामध्ये आणि त्यासोबत त्यांनी सर्वसामान्य जवानांमध्ये जे अभिमानाची भावना जागृत केली, त्याचमुळे त्यांना CDS बनवलं होतं. NDAच्या पहिल्या कार्यकाळामध्ये CDS हे पद तयार करण्यात आलं होतं, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्याला तयार करण्यात आलं होतं. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विपिन रावत लष्कर प्रमुख यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे एक मोठा योद्धा गमावला आहे. अशा प्रकारच्या सर्वांच्या भावना आहेत. पण महत्त्वाचं जर बघितलं तर उद्या त्यांच्यावरती कशा पद्धतीने आणि कुठे अंत्यसंस्कार होतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, देशाचे पहिले CDS होते ते आणि स्वाभाविक आहे की गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे सैन्य दलाच्या अत्याधुनिकीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये, त्याच्याबद्दलचं त्यांचं योगदान आहेच. पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल आपल्याला काय सांगता येईल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते त्यांच्या कार्यकाळाबद्दल जर आपण लेखाजोखा त्यांचा मांडण्याचा प्रयत्न केला तर अतिशय असं म्हणता येईल की 16 मार्च 1958 रोजी त्यांचा डेहराडून येथे जन्म झाला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आज 12:40 निधन झालं. तामिळनाडूमधील प्रचंड पाऊस असताना आणि पाऊस असताना वातावरण खराब झालं आणि त्यामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जर त्यांचं जर बघितलं तर ते देशाचे पहिले बिपिन रावत देशाचे पहिले डिफेन्स स्टाफ होते, CDS अधिकारी होते. CDSचं काम जे असतं लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्या समन्वय साधण्याचं काम करतं. संरक्षण मंत्र्याच्या प्रमुख सल्लागारापैकी ते एक होते. सैन्यांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि ते जर बघितलं त्यांचं इंडियन मिलिटरी अकादमीमधून त्यांनी आपलं काम पूर्ण केलं होतं. देहरादूनला तिथून त्यांनी आपलं केलं होतं. त्यांना सॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं होतं. अमेरिकेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. निस्सीम असा देशभक्त या देशानं आज गमावलेला आहे. मी येतो तुमच्याकडे, पण आता या त्या दुर्घटनेच्या बद्दल, CDS बिपिन रावत यांच्या मृत्यूच्या बद्दल या देशाचे माजी संरक्षण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून घेऊया. ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्याबरोबर काही सिनियर अधिकारी यांना या पद्धतीचं मरण मिळणं ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर स्टँडर्ड याच्याबद्दलची काही चर्चा होऊ शकत नाही. पण खूपदा नुसतं मशीन चालू असून चालत नाही, परिस्थितीसुद्धा कशी याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, प्रजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मोकलो याचं प्रचंड दुःख आहे. इतने महत्वपूर्ण अधिकारी का जो हमारे देश के पहले CDS थे, जिनके कारण आज हमारे सैन्य में इतनी प्रगति आई हुई है, इतने नए इक्विपमेंट्स हमने लिए हैं, चाहे वो वेपन्स हो, चाहे वो एयरक्राफ्ट्स हो, चाहे वो शिप्स हो या कोई भी चीज़ें हो, चाहे वो शांतता प्रस्थापित करने वाली चीज़ हो नॉर्थ ईस्ट में या जम्मू कश्मीर में, कुछ भी हो, जनरल बिपिन रावत इन्होंने ये सारी चीज़ें सुनिश्चित की थी. और इनकी जब ये CDS थे तब उस ड्यूरेशन में बहुत महत्वपूर्ण निर्णय भी उन्होंने लिए, बहुत रिस्पॉन्सिबल और बहुत बोल्ड डिसीजंस लेने वाले ये CDS रह चुके हैं. बहुत शॉकिंग खबर है और पूरे रावत परिवार को पूरे देश के तरफ से दिल से श्रद्धांजलि. और भारतवासी भी एक दुख के सागर में डूब गए हैं. पूरा देश संगठित है, एकत्रित है और इस दुख में रावत परिवार के साथ है. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, या संपूर्ण अपघाताची आता चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय, तसे आदेश देण्यात आलेले आहेत. याबद्दलची नेमकी काय माहिती आहे?
केंद्रीय हवाई मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याची आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, हा अपघात कसा झाला, वातावरण खराब असताना उडण का झाली आणि त्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला माहीत असेल की विल्लिंग्टन ज्या बाजूला त्यांना उतरायचं होतं, जिथे हा कार्यक्रम होता आणि तिथे लष्करी स्कूल आहे आणि तिथे ट्रेनिंग देखील सुरू होतं. त्यामुळे लवकर त्यांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं. पण ज्या पद्धतीनं त्यांची जखमी झाले होते, एनजीओ त्यांची पाहिली, जवळपास 85% जास्त त्यांचं शरीर ज्वालाग्राही झालं होतं, जळालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न त्या विलिंग्टन च्या इथे रुग्णालय असले जे हॉस्पिटल आहे तिथे करण्यात आला. पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते, या सगळ्यानंतर अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाच्या सुरक्षाविषयक समितीची या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय जर बघितलं आपण तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय संरक्षण सचिव, त्यानंतर केंद्रीय गृह सचिव आणि पंतप्रधानांचे सचिव असे अतिशय महत्त्वाचं हे जे सुरक्षाविषयक धोरणात्मक येणाऱ्या समितीची बैठक झालेली आहे. या बैठकीनंतर होऊ शकतं की आगामी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण असेल या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर देशभरातून आणि जगभरातून विपिन रावत यांना श्रद्धांजली दिली जात आहे. विविध स्तरावरतून आता भारतामधील ऑस्ट्रेलियाचे जे हाय कमिशनर आहे त्यांनी देखील या संदर्भात श्रद्धांजली दिली आहे. आर्मीने एक प्रसिद्धी पत्रक काढून या संदर्भात जनरल मनोज नरवणे यांच्या वतीने इंडियन आर्मीच्या वतीने अत्यंत दुःख जाहीर केलेलं आहे. या संपूर्ण निधनाबद्दल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ विपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, त्यानंतर सोबतच 11 इतर जे लष्करी जवान आहे त्या सगळ्या संदर्भात आणि त्यांचं पार्थिव जे आहे ते उद्या साधारणतः सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या जेही 13 मृतदेह आढळलेले आहेत त्या सगळ्यांची DNA चाचणी केल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आणि नावाच्या आधारावर त्यांची जाहिरात करण्यात आलेली आहे. सगळ्यांच्या DNA चाचणी, कारण की ज्या पद्धतीने सर्व मृतदेह जळाले होते त्याच्या आधारावर त्यांची ओळख पटवणे कठीण झालं होतं. त्याचमुळे DNA चाचणीचा पर्याय घेण्यात आला आणि सोबतच ज्या पद्धतीने ही घटनाक्रम बघितला तर सकाळी 11:40 ते दिल्लीतून निघतात आणि दिल्लीला परत येण्यासाठी निघतात आणि 12 साधारणतः 22 त्यांचा अपघात होतो. 12:22 त्यांचं हेलिकॉप्टर हे बेपत्ता होतं अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याच्या आधारावरती या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याकरता, संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय हवाई दलाने दिलेले आहे. बरोबर आहे, चौकशीचे आदेश दिलेत. पण प्रशांत, आता जी प्राथमिक माहिती मिळालेली असेल, प्राथमिक चौकशी करण्यात आलेली असेल, त्या प्राथमिक चौकशीतून नेमकं काय समोर आलेलं आहे? या अपघाताचं काही कारण कळू शकलेलं आहे? या संदर्भात जी प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे की पाऊस आणि सोबतच वातावरण जे खराब झालं होतं त्यांच्या उड्डाणानंतर, त्यामुळे अचानक ही घटना घडली अशा सध्या प्राथमिक माहिती आहे. जोरदार मुसळधार पाऊस होता आणि सोबतच वातावरणामध्ये ढग देखील होते आणि समोरचा भाग दिसत नव्हता, आभाळामध्ये धुकं होतं. अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. पण वास्तविक काय स्थिती आहे आणि ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून जे चर्चा झाली असेल एअर कंट्रोल सोबत त्याच्या आधारावरती, कारण की अत्याधुनिक प्रकारचं हे हेलिकॉप्टर होतं आणि 2 इंजिन असलेलं हे हेलिकॉप्टर होतं. त्यामुळे आणि सर्व विशिष्ट VVIP व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरलं जायचं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता चौकशी केल्यानंतर यामध्ये काय कुठे अडचणी आली, तांत्रिक अडचण होती का मनुष्याकडून चुका घडल्या, मनुष्य अडचणी होत्या हे देखील पाहणं, चुका होती, तांत्रिक चुका होत्या, तांत्रिक चुकी होती, मनुष्य चुकी होती, या संदर्भातला अहवाल पुढे येईल आणि तेव्हाच कळेल की यामध्ये काय चुकी झाली. यातलं खरं कारण हे त्यानंतरच समोर येईल चौकशीनंतर. तुम्ही सोबत राहा प्रशांत. आता एक छोटासा आपण ब्रेक घेतो या बुलेटिनमध्ये. पण आजचा दिवस हा संपूर्ण देशासाठी अतिशय दुःखद दिवस म्हणावा लागेल. संपूर्ण देशावरती शोककळा पसरली आहे, कारण आपल्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असलेले CDS बिपिन रावत,
यांचा मृत्यू झाला आहे, अपघाती मृत्यू झालेला आहे. या बातमीवर आपण कायम राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपण बातमी जाणून घेतोय ती म्हणजे संपूर्ण देशाला आज हादरवून टाकणाऱ्या भीषण अपघाताच्या संदर्भातली. CDS देशाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर देशभरातून त्याच्याबद्दलची दुःख व्यक्त केले. देशावर शोककळा पसरलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याच्याबद्दल आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे. रावत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. वेगवेगळ्या आघाडीवर त्यांनी आपल्या कामाचा हा ठसा उमटवल्याचं मुख्यमंत्री म्हणतात. रावत आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही. रावत यांनी अनेक आघाड्यांवर देशाचं नेतृत्व केलं. बिपिन रावत यांची जी कारकीर्द आतापर्यंत राहिली आहे ती अत्यंत यशस्वी राहिली आहे. एक धडाडीचं नेतृत्व गमावल्यानं देशाचं मोठं नुकसान झालंय. दुर्दैवी आघात सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. CDS बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांनी डेहराडूनमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इंडियन मिलिटरी अकादमीमधून पासआउट झाले. त्यानंतर ते गोरखा रेजिमेंटमध्ये दाखल झाले. बिपिन रावत आपल्या रेजिमेंटच्या जवानांमध्ये प्रसिद्ध होते. 2019मध्ये गोरखा रेजिमेंटचे ते प्रमुख होते. नोव्हेंबर 2019मध्ये त्यांनी आपल्या पदाचा चार्ज एका सहकार्याला सुपूर्द केला. त्यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता. रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचे भाऊ यशवर्धन सिंग यांनी काय भावना व्यक्त केल्या जाणून घेऊयात. देखिए हादसा तो बहुत ख़तरनाक था और ऐसा होना नहीं चाहिए था, लेकिन हो तो गया. और अभी हम लोग 10 दिन पहले ही उनसे मुलाकात किए थे. दशहरा में उनके साथ में बैठ करके हम लोगों ने दशहरा का कार्यक्रम भी किया था. हमारी बेटी ने जो शस्त्र पूजन है वो जिया जी के साथ में मिल के किया था. तो आज इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. वैसे तो कई चीज़ें होती हैं, कई बातें होती हैं. एक बार हम लोग बैठे हुए थे कलकत्ता में रैमपार्ट में, तो हमने उनसे कहा कि जिया जी आइए हम आपकी सेवा करते हैं, कभी आप ससुराल पधारिए तो देखते हैं. उन्होंने कहा कि बेटा अभी हमारे पास समय नहीं है, अभी समय है हमको अपनी फ़ौज की सेवा करने का. इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. तो हम तो बाय कार जाते और पूरी रात ड्राइव करते गाड़ी, लेकिन सेना ने इस चीज़ को समझा. सेना ने हमसे कहा कि नहीं आप अपनी गाड़ी यहीं खड़ा कर दीजिए, और वो उन्होंने अरेंजमेंट किया है. तो हम हमारी पत्नी 8:30 बजे फ़्लाइट से सेना की फ़्लाइट से हम जा रहे हैं दिल्ली. और हमारी माँ के लिए जबलपुर के वरिष्ठ अधिकारी सेना के वो निकल चुके हैं. माँ को लेकर के वो आ जाएंगे रात को या कल सुबह आ जाएंगे जबलपुर, और वहाँ से उनको पहुँचाया जाएगा दिल्ली. बहुत दुखद घटना, शॉकिंग है कि जनरल बिपिन रावत हमारे देश के पहले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, उनकी पत्नी और 11 अन्य सैनिक हमारे बीच नहीं रहे. इस एयर क्रैश में जो ऊटी में हुआ MI-17V5 इस हेलीकॉप्टर में, और पूरे देश के लिए बहुत एक दर्दनाक खबर है ये, क्योंकि
एक सैनिक का गुजर जाना, और वो भी एक इतने महत्वपूर्ण अधिकारी का, जो हमारे देश के पहले सीडीएस थे, जिनके कारण आज हमारे सैन्य में इतनी प्रगति आई हुई है, इतने नए इक्विपमेंट्स हमने लिए हैं, चाहे वो वेपन्स हो, चाहे वो एयरक्राफ्ट्स हो, चाहे वो शिप्स हो, या कोई भी चीज़ें हो, चाहे वो शांतता प्रस्थापित करने वाली चीज़ हो नॉर्थ ईस्ट में या जम्मू कश्मीर में, कुछ भी हो, जनरल बिपिन रावत इन्होंने ये सारी चीज़ें सुनिश्चित की थी। तेव्हा सीडीएस बिपिन रावत यांच्या या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या नंतर देशाचं मोठं नुकसान झालेलं आहे। अलविदा जनरल। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि आपण बातमी बघतोय। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेले देशाचे सीडीएस जनरल आज आपल्यातून निघून गेले आणि त्यानंतर देशभरात शोककळा व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जात आहे। संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे आणि याचबद्दल काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास चौधरी यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्यात जाणून घेऊया। लेकिन एक बात हमें जरूर कहना पड़ेगा कि बिपिन रावत जी की जो शालीनता, संवेदनशीलता, सज्जनता, अनुभव, आज सब कुछ मुझे नए सिरे से याद होने लगी है जब सुना है मैंने कि उनको हादसे के चलते मौत हो गई है। मैं यकीन नहीं कर सकती अभी भी, क्योंकि पिछले 4 दिन पहले रात 8 साढ़े 8 बजे ओवर फोन पे उनसे मेरा बात हुई थी, और आज वो नहीं है। मैं बताऊं तो क्या बताऊं। इस तरीके की हादसा, उसके चलते बिपिन रावत जी के साथ साथ और सारे अब तक की 13 हमारे फौजी, हमारे जवानों को मौत हो चुके हैं, एक अभी बची है, ये सुनने पाए हैं। आज सारे सदन मायूसी में है। अब यकीन करो, सिर्फ मैं नहीं, सारे सदन जिन जिन के साथ उनकी कभी मुलाकात हुई थी, कभी बात हुई थी, सब आज मायूसी में है। और एक ईमानदार ऑफिसर, हिंदुस्तान की सबसे पहला चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत जी आज हमारे पास नहीं है। देशानं आज एक आपला योद्धा गमावला आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की देशभरातून त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त होतंय, हळहळ व्यक्त होतीये आणि त्यांच्या आठवणींना उजाळा सुद्धा दिला जातोय। दरम्यान या सगळ्याबद्दल आम्ही ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी आपल्या कशा भावना व्यक्त केल्या जाणून घेऊया। आणि सोर्ड ऑफ ऑनर ज्याला मिळतं तो अतिशय उत्कृष्ट असा कॅडेट असतो, ते त्यांना मिळालेलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या करिअरमध्ये जेवढे कोर्सेस केले त्यामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं। आणि एकच आपण मेन्शन करू शकतो की त्यांनी त्यांचं जे स्टाफ कॉलेज होतं, हा कोर्स त्यांनी अमेरिकेमध्ये केला होता। जो स्टाफ कॉलेज या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पहिला येतो त्याला अमेरिकेमध्ये या कोर्स करता पाठवलं जातं। त्यांनी त्यांची बटालियन ही भारत चीन सीमेवरती कमांड केली, त्याच्याशिवाय त्यांनी ब्रिगेड ही त्यांनी काश्मीरमध्ये कमांड केली, त्यांनी डिव्हिजन ही पुन्हा नॉर्थ ईस्टमध्ये कमांड केली, त्यांनी कोर ही पुन्हा नॉर्थ ईस्टमध्ये केली। म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे सुरक्षेची आव्हानं प्रचंड आहेत, ईशान्य भारतातली बंडखोरी असो की काश्मीरमधला दहशतवाद असो की LAC वरती
चीनबरोबर चाललेली गडबड असो की LOCवरती पाकिस्तानबरोबर चाललेली गडबड असो, सगळ्या ठिकाणी त्यांनी सैन्याचं नेतृत्व केलं आणि अतिशय उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना अनेक शूरता पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याचा सर्वात उच्च जो अचिव्हमेंट होती ती म्हणजे 2016मध्ये ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनले आपल्या देशाचे. 27वे चीफ ऑफ आर्मी स्टाफ ते बनले आणि त्यांनी त्या काळामध्ये अतिशय कठीण परिस्थिती होती. खास तर काश्मीरमध्ये त्यांनी अतिशय टफ पद्धतीने काम केलं. कोणाला दहशतवाद्यांना आवडेल किंवा त्यांच्या समर्थकांना आवडेल हे महत्त्वाचं नव्हतं. देशाची सुरक्षा ही जास्त महत्त्वाची होती आणि त्यांची इमेज एक टफ सोल्जर अशी होती. आणि यामुळेच ज्यावेळेला ठरलं की देशाच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा 70 वर्षांनंतर आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद नियुक्त करायचं ठरवलं, तर त्यांची पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती होणं हे खरोखरच त्यांच्या प्रोफेशनल कौशल्याचं एक सर्वात असं उच्च असं एक ते दर्शन होतं आणि ते भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले पहिले. याचं महत्त्व काय, 70 वर्षानंतर आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनवला. कारण होतं काय, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वेगवेगळी कामं करतात, त्यामुळे देशाची जे रिसोर्सेस किंवा जी साधनं असतात त्याचा वापर ठीक होत नाही. आणि जर सगळ्यांनी जर जॉईंटली काम केलं, एका नेतृत्वाखालती काम केलं, एका संघटनेखालती काम केलं, ज्याला आपण थिएटर कमांड्स असं म्हणतो, तर त्यामुळे त्यांचं काम उत्कृष्ट होऊ शकतं. आणि याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे 1971चं युद्ध, जिथे सॅम मानेकशॉनी सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यामुळे सैन्याने कसा विजय हासिल केला हे आपण स्वतः बघितलेलंच आहे. आता तेच काम त्यांना एकत्रित आणण्याचं जनरल रावत गेले वर्षभर करत होते, ज्या वेळेला ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम करत होते. आणि त्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालेलं होतं आणि अशी आशा होती की पुढच्या काही दिवसामध्ये, पुढच्या काही महिन्यामध्ये चीफ ऑफ जे थिएटर कमांड्स आहेत यांची निर्मिती पूर्ण होईल. परंतु हे काम पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. परंतु मला खात्री आहे की त्यांचे जे सक्सेसर याच्या पुढे येतील ते येणाऱ्या दिवसात हे उरलेलं काम नक्कीच पुरे करतील. तर अशा एका भारताच्या आउटस्टँडिंग जनरलला, एका आउटस्टँडिंग सोल्जरला श्रद्धांजली देणं आपलं काम आहे आणि ते देशाच्या इतिहासामध्ये एक अतिशय उत्कृष्ट असे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि उत्कृष्ट असे CDS म्हणून नक्कीच पुढे येतील. त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली. सर, नेमकी काय शक्यता असेल हा जो सगळी घटना घडली तर यामागे काय कारणं असू शकतात? असं आहे, हा हेलिकॉप्टरचा म्हणजे अपघात होता. एक मिनिट आपल्याला थोडं थांबावं लागेल, माझा तो मध्ये नातू येतोय. ओके. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर सुद्धा आपण याच बातमीवर कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आपण बातमी बघतोय, आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी, अत्यंत दुःखद अशी ही बातमी. देशाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या हेलिकॉप्टर अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून तामिळनाडूमध्ये या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. पत्नी मधुलिका रावत यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झालेला आहे. संपूर्ण देशावरती शोककळा पसरलेली आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या CDS पदाच्या कार्यकाळात आणि संपूर्ण त्यांच्या सैन्य दलातल्या कार्यकाळामध्ये देशासाठी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी बजावलेली भूमिका हा देश कायम लक्षात ठेवेल. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण, कू ॲपवर आम्ही प्रश्न विचारलेला होता लसीकरणाच्या संदर्भातला आणि आता वेळ झाली आहे त्याच्या निकालाची. निडल फ्री लस दिल्यास लसीकरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल का, हे आम्ही विचारलं होतं. प्रेक्षकांनी त्याच्यावर उत्तर दिलं. लसीकरणाची टक्केवारी वाढण्याची सध्या गरज असून कोणत्याही प्रकारे ती वाढवल्यास फायदा होईल असं रोहन शिंदे म्हणतात.
याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.